नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र मंगळागौरची स्पर्धा असते आणि इकडे अद्वैत सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला असतो. कारण आता इकडे संगीताला सासू म्हणून खेळण्याची संधी मिळत नाही, म्हणून आता अद्वैत सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतो. तर दुसरीकडे मात्र बक्षीस दुसरं कोणालाच भेटतं आणि त्या गोष्टीचं आश्चर्य मात्र इकडे कला आणि सरोज सोबतच संगीता आणि अद्वैतला सुद्धा वाटतं. परंतु हे मात्र कोणीतरी नक्कीच मुद्दाम केलेलं आहे हे त्यांच्या लक्षात येतं आणि त्यामुळे ते शांत बसतात. आणि कारण त्यांच्याकडे काही पुरावा नसतो म्हणून त्यांना एकदम शांत बसावं लागतं. तर दुसरीकडे ही फेरी पूर्णपणे इथे संपते असं आदेश बांदेकर सांगतात. आणि येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सरोज मात्र तिच्या सासूने दिलेली साडी आता तिला देते आणि सांगू लागते की आम्ही दोघी ही साडी नेसून एकत्र मंगळागौर खेळायचो, कारण हा मोठ्या सुनेचा मान आहे. तेव्हा आता कला तिला विचारते, पण गेल्या मंगळागौरीला तर तुम्ही मला ही साडी दिली नव्हती. तेव्हा मात्र सरोज तिला म्हणते, तेव्हा मी तुला माझी सून मानतच नव्हते. मग आता इकडे अद्वैतला त्या दोघींचं बोलणं ऐकून आनंद होतो. पुढे कला म्हणते, म्हणजे आता तुमच्या लेखी मी चांदेकरांची सून आहे. तर मात्र आता सरोज होकार देते आणि दोघे एकसारख्या साड्या नेसून आता मंगळागौर खेळताना आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.